ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि शर्यत शौकीनांच्या करमणुकीचा सर्वात मोठा कणा म्हणजे बैलगाडा शर्यत। मात्र सध्या या क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या घटना समोर येत आहेत। गुरुवारी रात्री बारामती तालुक्यातील निंबूत इथं अशीच एक घटना घडली। ती म्हणजे बैलांच्या विक्रीच्या व्यवहारातून वाद होऊन रणजित निंबाळकर यांच्यावर गोळी झाडण्यात आली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला। या क्षेत्रात घडणारी ही काही पहिलीच घटना नाहीये। यापूर्वी राहुल भैया पाटील आणि पंढरीशेठ फडके यांच्यामध्येही अशाच काही कारणामुळे वाद होऊन गोळीबार झाला होता आणि निंबूत इथं घडलेल्या घटनेनं आता संपूर्ण बैलगाडा क्षेत्रच हादरून गेले। बारामतीतील निंबूत इथं घडलेली घटना नेमकी आहे तरी काय, अगदी थोडक्यात समजून घेऊया। निंबूत येथील गौतम काकडे हे बैलगाडा क्षेत्रातील एक मोठे नाव। नंद्या, सर्जा आणि लक्षा अशी काही सुप्रसिद्ध बैल त्यांच्याकडेच होती, त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असायचे। शिवाय काकडे घराणं हे पुण्यातील मातब्बर घराण्यांपैकी एक आहे। सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांचे ते चिरंजीव। एक वर्षभरापूर्वी गौतम काकडे यांनी या क्षेत्रातून निवृत्ती जाहीर केली, तेव्हाही ते बरेच चर्चेत आले होते। गौतम काकडे चर्चेत येण्यामागचं आणखी एक कारण होतं, ते म्हणजे त्यांनी आपला सर्जा नावाचा बैलही तेव्हा विकायला काढला होता। त्यांनी आपला हा सर्जा नावाचा बैल फलटणच्या रणजित निंबाळकर यांना दिला होता। ते हेच रणजित निंबाळकर आहेत ज्यांचा आता बैल व्यवहाराच्या वादातून गोळ्या झाडल्याने मृत्यू झालाय। या बैलाचा व्यवहार नेमका किती रुपयांना झाला हे कोणालाही स्पष्ट माहिती नाही। मात्र काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्यवहार 61 लाख रुपयांचा झाला। तेव्हा हा व्यवहार बैलगाडा क्षेत्रातील सगळ्यात मोठा व्यवहार म्हणून चर्चेत आला। हा व्यवहार झाला सर्जा या बैलाचा, जो रणजित निंबाळकर यांनी गौतम काकडे यांच्याकडून विकत घेतला होता। त्यानंतर रणजित निंबाळकर यांच्याकडील सुंदर नावाचा बैल हा गौतम काकडे यांनी 37 लाख रुपयांना विकत घेतला। या व्यवहारात काकडेंनी निंबाळकरांना 5 लाख रुपये सुरुवातीला दिले आणि त्यांच्याकडून 32 लाख रुपये येणं बाकी होतं आणि हेच उर्वरित 32 लाख रुपये घेण्यासाठी गुरुवारी सकाळी रणजित निंबाळकर गौतम काकडे यांच्या घरी पोहोचले। पण जेव्हा निंबाळकरांना पैसे मिळाले नाहीत, पैसे देतो म्हणून गौतम काकडे यांनी निंबाळकरांना रात्री 11 वाजता आपल्या घरी बोलवलं। तेव्हा रणजित निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता, मुलगी आणि 2 साथीदार हे पैसे घेण्यासाठी काकडेंच्या घरी पोहोचले। तिथं गेल्यावर गौतम काकडे हे रणजित निंबाळकर यांना म्हणाले की मी पैसे देत नाही असं म्हटलं का? मी तुम्हाला सकाळी पैसे देतो आणि तुम्ही स्टॅम्पवरती सही करा। यावर मात्र रणजित निंबाळकर यांनी स्पष्ट नकार दिला आणि आता पूर्ण पैसे द्या, नाहीतर मी इसार परत देतो, मला माझा बैल परत द्या, असा त्यांच्यात संवाद झाला। मात्र तेव्हा गौतम काकडे यांनी रणजित यांच्यावर काठी उगारत त्यांना शिवीगाळ केली आणि बैल कसा नेतो तेच बघतो असं म्हणत त्यांच्याकडे असणाऱ्या बंदुकीतून गोळीबार केला। या गोळीबारानंतर रणजित निंबाळकर यांच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र त्यांचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला। रणजित निंबाळकर यांच्यावरती गोळ्या या गौतम यांचा भाऊ गौरव काकडे यांनी झाडल्या होत्या। ज्या बंदुकीतून हा गोळीबार करण्यात आला त्या बंदुकीचा परवाना गौतम काकडे यांचे वडील शहाजीराव पाटील यांच्या नावावर आहे, त्यामुळे शहाजी काकडे यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। रणजित निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून शहाजीराव काकडे आणि गौरव काकडे यांना पोलिसांनी अटक केली। मात्र गौतम काकडे हे सध्या फरार असून बारामती पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील मातब्बर घराणं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काकडे घराण्यातील शहाजी काकडे आणि त्यांची दोन्ही मुलं गौतम आणि गौरव काकडे हे पोलीस कोठडीची हवा घेणार हे चित्र स्पष्ट आहे। मात्र आता ही घटना आणि या अगोदरच्या घटना लक्षात घेतल्या तर बैलगाड्या शर्यतीचं एक क्षेत्र एक करमणुकीचं आणि ग्रामीण भागातील आर्थिक कण्याचं साधन राहिलेलं नसून इथं आता अहंकार, वाद, जीवे मारण्याच्या प्रकरणांनी प्रवेश केलाय। निंबूत इथं घडलेलं प्रकरण म्हणजे बैलगाडा शर्यत नसून त्यांचे वैयक्तिक वाद आहेत। त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।